अमरावती विधान परिषदेतील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल असून डॉक्टरांनी आणखी 2 ते 3 दिवस निरीक्षणाखाली राहण्याचा सल्ला दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे। आपण आउट ऑफ रेंज नाही किंवा कुठेही बेपत्ता झालेलो नाही। आपला फोन सतत सुरू आहे आणि आपण कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत, असं हर्षजित देशमुख यांनी सांगितलं। तसंच आपल्यावर राजकीय दबाव नाही, सध्या आपलं संपूर्ण लक्ष प्रकृती सुधारण्याकडे आहे, असंही ते म्हणाले। आमचा उमेदवार आयसीयू मधून इंटरव्ह्यू देत असेल तर याचा अर्थ तो मॅनेज झालेला आहे, या गोष्टीची आम्हाला चीड येते, अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे। अमरावतीच्या उमेदवारांना 15 ते 20 कोटी रुपये घेतल्याचं बोललं जात आहे, असा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केलाय। ते कोणत्या तरी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, आयसीयू मध्ये आहे आणि आयसीयू मधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत। म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली, त्यांना निवडणूक लढायची होती, ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला बी फॉर्म लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ॲडमिट झालेत। म्हणजे घोडबाजारे काय आहे हा कारभार, कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळतंय।